नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण एक ना ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि ज्याचं ब्लाऊज मापाला आलेलं आहे 4 टक्स। तर 4 टक्स वरून आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। मेजरमेंटचा ब्लाऊज घेतलेला आहे, अस्तर घेतलेला आहे, डबल फोल्ड अस्तर आहे, बंद बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे। आता आपण साइड बाय साइड ब्लाऊजवरून अस्तर घ्यायचं आणि लगेचच इथे मेजरमेंट्स टाकायचे। पाठीमागच्या बाजूने टक्सच्या इथून उंची घ्यायची ब्लाऊजची। तर उंची साधारणतः 13 आहे। त्यानंतर लगेचच पाठीमागचा गळाची उंची मोजली मी 9 आहे। क्रॉस चेक करून घ्यायचं की आपली उंची बरोबर आली आहे का पट्टी मोजून। त्यानंतर चेस्ट मोजायची, हुकच्या बाजूने चेस्ट नेहमी मोजायची। तर ही येत होती 8, म्हणजे 8 चौक 32। इथे लगेच मी पुढचा गळा मोजतीये 5.5 इंच तयार। शोल्डर पट्टी मोजली 2.25 इंच आहे। बाही उंची मोजूयात 10 आहे आणि आता आपण माप टाकायला सुरुवात करू। अस्तर सरळ करण्यासाठी मी एक सरळ लाईन आखून घेतली बॉटमला आणि तिथून उंचीमध्ये साधारणतः नेहमीप्रमाणे 1 इंच अधिक करून एक मार्क केलं। त्यानंतर तिथे एक लाईन आखून घेतली। तिथे आता शोल्डरचं माप टाकायचं। तर साधारणतः शोल्डर पट्टी कमी असल्यानंतर शोल्डरचं माप कमीच टाकायचं। तर 5 इंचावर मी शोल्डर टाकलेलं आहे, पट्टी शोल्डर। त्यानंतर 2 इंच गळारुंदी ठेवणार आहे इथे। आता तुम्हाला गळारुंदी किती घ्यावी हे समजत नसेल तर मी मापांचा चार्ट दिलेला आहे। चार्टनुसार तुम्ही चेस्टप्रमाणे गळारुंदी घेऊ शकता, पाठीमागच्या गळ्याच्या उंचीप्रमाणे। मुंडा जो आहे तो मी इथे 5.25 इंच घेते। 32 प्रमाणे आपण नेहमी 5.25च घेतो चार्टप्रमाणे, सेम तसाच घेतला आहे। आता इथे छातीचं माप टाकते मी, चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मारची। आता मुंड्याच्या उंचीवरती एक रेष आखायची आहे आणि पाठीमागच्या मुंड्याला 1 इंचावर आकार द्यायचा आणि व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा। त्यानंतर कंबर मोजते मी इथे। तर कंबर नेहमी मोजताना गोलाकार पद्धतीनेच मोजायची। 26.5 आहे, डिवायडेड बाय 4 6.25 आलेला आहे। तिथे मार्क केलं। पुढे 2.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे बॅक साईडला 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता लगेचच गळा ड्राफ्ट करूया। उंची 9 आहे, अर्धा इंच घेतलेला आहे। बरोबर खाली 4.5 इंच राहते, 4 इंचाची पट्टी येते। बॉटमला मी जवळजवळ 2.25 इंच गळारुंदी घेते। 2.5 ते 3 पर्यंत तुम्ही घेऊ शकता। शोल्डरला 2 घेतली आणि हा चौकोन तयार केला आणि गोल गळ्याचा आकार दिला। बॅक पार्ट रेडी आहे। आता आपण हा कट करून घेऊ। बॅक पार्ट कट केल्यानंतर बघा, उरलेल्या अस्तरमध्ये मी हा बॅक पार्ट फ्रंटसाठी ठेवते। तर आधी आपण फ्रंट प्रिन्सेस कटचा फिटिंगच्या बाजूचा भाग आणि हुक पट्टीच्या बाजूचा भाग वेगवेगळा कट करणार आहोत इथे। तर ड्राफ्टसुद्धा वेगवेगळा कट करणार आहोत। तर मी फक्त फ्रंट साईडच्या पार्टसाठी मी ड्राफ्टिंग केलं इथे। मुंडा मार्क केला, त्यानंतर हुक आयपट्टीच्या बाजूने मार्क केलं, शोल्डरला आणि कमरेला मार्क केलं। आता इथे बघा, मी बॅक पार्टवरतीच टक्स पॉईंट काढते। हा फक्त मी आकार दिला, जसे की त्याची उंची जी आहे टक्स पॉईंटची शोल्डरपासून चेस्टप्रमाणे घ्यायची आपल्याला, चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच प्लस, तर 9.5 इंच आलं आहे। तर बघा, मी इथे मार्क करते 9.5 इंचावर उंचीमध्ये आणि रुंदीपासून 3.25 इंच।
तर हा मिळाला आपल्याला टक्स पॉईंट. आता 3.25 मधून आपण अर्धा इंच वजा करून कमरेला मार्क केलं आणि ही सरळ लाईन आखून घेतली, म्हणजे ॲक्च्युली क्रॉस लाईन येते. आणि त्यानंतर मुंढ्याला आपण इथे ड्राफ्ट करणार आहोत. तर पुढच्या भागात पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच उंची जास्त घ्यायची. आता इकडे शिलाई मार्जिन वाढवते मी हुक पट्टीसाठी. त्यानंतर पुढचा गळा 5.5 आहे, तर मी 6 वर मार्क केलं, अर्धा इंच प्लस करून 2.5 इंच बॉटमला गळा रुंदी. हा पण चौकोन तयार केला आणि आकार दिला. आता इथे मुंढ्याला सरळ मार्क करायचा आणि हा फ्रंट पार्ट तयार आपला हुकपट्टीचा. ह्याच्या बाहेर आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. पुढच्या मुंड्याचा एकदम 1.5 इंचाने आकार द्यायचा, कारण पाठीमागचा जर आपण 1 इंचावर देतोय छोट्या साईजसाठी, तर पुढचा अर्धा इंच डीप नाही घ्यायचा, 1.5 इंच डीप घ्यायचा. इथे आता हा अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. ॲक्च्युली आपण हे वेगवेगळे पार्ट तयार करतोय का, तर आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे म्हणून. हा पार्ट तयार झाला आहे, व्यवस्थित गळारुंदी वगैरे. आता आपण हा पार्ट कट करून घेतला. तर बघा, जे आपण मार्किंग तिथे केलं होतं तेच मी बॅक पार्टवरती मार्किंग करून घेतलं आणि ते आता छापून घेते. छापून घेतलं. मुंढ्याचा आकार द्यायचा व्यवस्थित, अर्धा इंच थोडासा वजा करून, म्हणजे पफ छान येतो आणि तिथे गोळही येत नाही. हा व्यवस्थित आकार दिला मी प्रिन्सेस कर्वचा. आणि हे बघा, चेक करून घेतलं की बरोबर आहे का, हा आकार बरोबर बसतोय का ह्या पार्टला. जेवढा बसतोय तेवढं मार्किंग करून घेतलं मी. आता मी परत इथे चेक केलं आणि आता इथे मुंढ्याचा आकार देते आणि बॉटमला पण आकार देणार. आता इथे आपण अर्धा इंच वजा केलं आहे, त्याच्यामुळे बाहेर अर्धा इंच वाढवणं गरजेचं आहे. मुंढ्याला बघा अर्धा इंच वजा केलं आहे, मग ते बाहेर अर्धा इंच वाढवणं कंपल्सरी आहे. आता इथे बघा, साधारणतः मी 2.25 इंचाचा टक्स घेतला आहे आणि आता इथे शेप देऊन घेणार आहोत. तर आधी मी क्रॉस लाईन आखते आणि आता इथे शेप देऊन घेणार आहे प्रिन्सेस कटचा. हा शेप परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला पफ खूप छान येतो. तयार आहे. आता आपल्याला कमरेचं मार्किंग टाकायचं आणि टक्स मोजून घ्यायचा व्यवस्थित. तर येस, परफेक्ट आलेला आहे हा पण टक्स, कमी जास्त काही होत नाही आहे. आता कमरेचं माप मोजायचं आहे. त्यासाठी आपल्याला हुकपट्टीपासून मार्जिन सोडून मोजायचं आणि त्याच्या पुढे पुन्हा इथे प्रिन्सेसचा आकाराला परत तेवढंच मोजायचं. 6.25 इंचावर मार्क करायचं, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. व्यवस्थित आपलं हे साईडचं पण पार्टचं मार्किंग झालेलं आहे. आणि हा प्रिन्सेसचा आकार तयार. आता फक्त साईड पार्ट चेक करायचा फिटिंगच्या बाजूचा इक्वल आहे का. येस, इक्वल आहे. आता कट करूया शिलाई मार्जिन वाढवून. इकडे पण मी जोडण्याच्या भागाला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवलं आणि हा पण पार्ट मी कट करून घेतला. तयार आहे आता आपला फ्रंट, बॅक आणि आता आपली राहिली स्लीव्ज कट करायची. तर स्लीव्ज कट करताना आता इथे मी फ्रंटमध्ये 1 इंच उंची एक्स्ट्रा घेतलेली आहे. त्याचं कारणही सांगते मी तुम्हाला. आपण काय करणार आहोत, हुक आयपट्टीच्या बाजूने अजून एक टक्स घेणार आहे, जेणेकरून आपला पफ खूप छान येतो. तर सेंटरमध्ये फोल्ड करायचा आणि जो 1 इंच वाढवला आहे तेवढा 1 इंचाचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे.
आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. बाहीचं कटिंग करताना 4 डबल फोल्ड फॅब्रिक घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 पदर असले पाहिजे, म्हणजे आपल्याला 2 बाही काढता येईल. उंचीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा जेव्हा एल्बो स्लीव्ज कट करतो तेव्हा. एल्बो स्लीवला साधारणतः 3.5 ते 4 इंच आपण मुंडा खोली घेऊ शकतो. हवं तर तुमच्याकडे मापाला आलेलं ब्लाऊजचं तुम्ही चेक करू शकता. मुंडा खोली घेतल्यानंतर किती पोर्शन उरते त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता. मी 3.25 घेतलेली आहे. रुंदी आपल्या छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच घ्यायची. मार्क केली, त्याच्यात 1.5 इंच आतमध्ये घेतलं आणि 1.5 इंचापासून शोल्डरला मार्क केलं. त्यानंतर ती आडवी लाईन जी घेतली त्याचा मध्य काढला आणि दोन्हीकडे मार्क केलं पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी. आता इथे आकार देऊन घ्यायचे पाठीमागचा आणि पुढचा मुंडा बाहीचा. अशा पद्धतीने आपली बाहीसुद्धा तयार झाली आहे. आता ब्लाऊजचा स्लीव्ज मी उलटी करून ब्लाऊजचा स्लीव्जचं इथे मी डायरेक्ट मार्किंग करते. कारण बऱ्याचदा काय होतं, जेव्हा छोटी साईज असते ना तेव्हा परफेक्ट फिटिंग बसत नाही ब्लाऊजचं स्लीव्जला. बऱ्याच जणींना आला असेल असा प्रॉब्लेम, सो मलाही आलेला आहे. त्यामुळे मी डायरेक्ट फॅब्रिक उलटं करून मी त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता ही बाही कट करून घ्यायची. बाही कट करून झाल्यानंतर आता हा फॅब्रिकवरती, आता इथे ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे मल्टी कलरमधलं, त्यामुळे मी इथे सॅटिन वापरलेलं नाही कस्टमरने सांगितल्याप्रमाणे. कारण सॅटिन वापरलं तर कस्टमरला ब्लाऊजची शिलाई जास्त जाते, त्यामुळे कस्टमर बऱ्याचदा अस्तर फॅब्रिकच वापरतं. तर इथे सुद्धा तेच केलं आहे. तर एका काठाला स्लीव्ज आणि एका काठाला बॅक पार्ट कट केला आणि मधल्या पार्टमध्ये मधला पोर्शन. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे 32 प्रिन्सेस कटचं. एकदम छान कटिंग झालेलं आहे. आणि हा कस्टमरचाच ब्लाऊज होता. तर कसा वाटला हा व्हिडिओ, काही शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब देखील करा. चला मग भेटूया पुढच्या छानशा एका नवीन व्हिडिओसोबत.